त्याकडून आणली संतोष भैयाची, तो आरोपी फरार कस काय? महाराष्ट्रात यंत्रणा आहे का काय? तुम्हाला एक इतकी क्रूर हत्या करणारा सापडत नाही म्हणजे तुमच्यासाठी आणखीन परळीवालाच महत्वाचा आहे का? आरोपी महत्वाचा नाही आहे का सरकारचा? कारण तो जर धरला ना, याच्यात तो पण येतोय, कारण त्याला सुद्धा फोन लावले त्यांनी, तो पण येतोय. आणि त्यांनी त्या दिवशी व्हिडिओ कॉल केलेला आहे मारतानीचा, खूप कॉल झालेले त्यांचे. तो पकडला का आणखीन खूप मोठा उलगडा या घटनेतला होणार. मागच्या वर्षी ही घटना घडली, त्याच्यानंतर अधिवेशनामध्ये बऱ्याच नेत्यांनी आवाज उठवला होता, प्रकरणाला वेग येतोय असं वाटत होतं. आता सुद्धा अधिवेशन सुरू आहे, त्या अनुषंगाने काय मागणी, काय आव्हान? या विषयात कोणाला आव्हान करायची गरज पडू नये. त्यांच्या घरातलं लेकरू सगळ्यांनी समजावं, सांगितल्यावरच काम करायचं. या भूमिकेत पुढच्या काळात मराठ्यांनी कधी राहू नये, कारण ते दिवस आता राहिलेले नाही आहेत. ते आता जी घटना घडली ती गांभीर्यानं सगळ्यांना घेऊन मनाने आवाज उठवायचा आणि एक गरीब लेकराला आणि त्याच्या लेकीबाळीला न्याय देण्याचं काम, देशमुख कुटुंबातल्या लेकीबाळींना न्याय द्यायचं काम सगळ्या आमदार मंत्र्यांनी केलं पाहिजे. मला वाटतं आज सकाळी बऱ्याच जणांनी मुद्दा विधान याच्यामध्ये विधानसभेत अधिवेशनात उचलला आहे. मला वाटतं प्रकाश दादा सोळंके साहेबांनी सुद्धा उचलला आहे तो मुद्दा, मी बघितलं. मला वाटतं विजय वडेट्टीवार साहेबांनी सुद्धा तो मुद्दा लावून धरला आहे. म्हणजे प्रत्येकजण करतोय. आणखीन आज उद्या सगळे बोलतील, बोललंच पाहिजे, हे सांगायची गरज नाही पडली पाहिजे. इतकी क्रूर हत्या जर झाली, कारण ही काय मानसिकता होती, ही मानसिकता कायमची संपवायची असेल तर सगळ्याला आवाज उठवावा लागेल. आणि सरकारला सुद्धा हे विषय आता किमान 4-5 महिन्याचा आता तरी त्यांनी संपवावा. नसता पुन्हा कुटुंबाने आणि मस्साजोगनी जर हाक दिली, आम्ही काही विचार नाही करणार कडे सरकारचा आणि फारकारचा पंच, मग ते पुढं जे होईल ते होईल. तुम्ही सोडा तर त्याला, तुम्ही मॅसेज फिरतात ना, तुम्ही सोडा तर त्याला, फक्त सोडा तुम्ही. आम्ही जे बक्षीस द्यायचं दिसतंय बहुतेक महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसना किंवा अजित पवारांना, कारण ते अजित पवारांचा लय त्याचे मुख्य घेतल्याशिवाय जमान्याचा अजित पवारांना तेवच लागतोय, पण ही जनता लागत नाही. जी अजित पवारांवरती जेव्हापार प्रेम करते ती जनता नकोय. अरे ओबीसीत उताडाला नेत्याला तुमचा पक्ष मोठा करा, मोठे व्हा तुम्ही. असले नासके नालायक संघ घेऊन काय? ओबीसीचे नेते कितीतरी त्यांना मोठं करा ना, तुमचा पक्ष मोठा व्हा, तुम्ही मोठे व्हा, उंचीवर जा. परंतु तुम्ही अशा क्रूर लोकांना जर सांभाळत असतात तर आम्हाला राग येणारच ना अजितदादाचा. का अजितदादाचा आमचा काही बांधाला बांधे म्हणून त्यांचा राग येतोय. तुम्ही चुकीच्या माणसाला जवळ घ्यायला लागलात म्हणून अजितदादाचा आम्हाला राग यायला लागला. काल तर ते त्यांनाच घेऊन गेलाय. मला चॅनलच्या बांधवांनी सांगितलं, ते परळीचं ते हेंगड, परत ते अजितदादा, ते फडणवीस यांची बैठक झाली जाऊन काल. आणि काय म्हणे तर आमची विकास कामावर बैठक झाली. विकास कामाचा आणि पोलीस महासंचालकाचा काय संबंध येतो? आणखी तर राज्यात नाही ऐकलं आम्ही. विकास कामाचा एखादा निधी किंवा काम करताना पोलीस महासंचालक तिथं लागतो म्हणून. विकास कामाशी पोलीस महासंचालकाचा संबंध काय? म्हणजे आतून हे काहीतरी शिजवीत येत. आणखीनही फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो आणि अजितदादाही सांगतो, नका पापात सहभागी हो. तो शिजवायला आणि माणसं घुमवायला आणि ब्रेन वॉश करायला लय पक्का आहे. त्यांनी सगळ्या त्यांच्या जातीतल्या लोकांचा वाटोळ करून टाकले, असे ब्रेन वॉश करून सुशिक्षित पोरं त्यांनी गुन्हेगारीकडे वळलेत त्यांच्या समाजाचे. त्यांनी पुरं वाटोळ करून टाकले. आणि तुम्ही आणखीन तरी त्याच्या संग राहून त्याच्यात हे करून तुम्ही विनाकारण त्याचं ऐकून आणखीन तुमची फसगत करून घेऊ नका. रोषाला सामोरं जाऊ नका तुम्ही समाजाच्या. त्यांनी तर काल